अलिशा ब्रेड आणलाय ना? मग आपण आज सँडविच बनवूया काय? टीचरनी काय सांगितलंय? हेल्दी सँडविच खायचं. हा, सँडविच बनवायला काय काय लागतं सांगशील मग? हा, मग काय लागतं पहिल्यांदी? हे काय आहे? ब्रेड. आणि काय आहे हे? काय? कांदा, हा, टोमॅटो, हा, बटाटा, हा, गाजर, हा, बीट, हा, गोबी, हा, चाट मसाला, चाट मसाला, काळी मिरीची पूड, काळी मिरची पूड, आणि हे काय आहे? मीठ. मग आता आपण चालू करूया बनवायला. हा, चला. अलिशा, सँडविच बनवायला पहिल्यांदा काय घ्यायचं? ब्रेड घ्यायचा. घे बघू ब्रेड. हा, ब्रेड घ्या. हा, ठेव ब्रेड ठेव. हा, त्याच्यानंतर काय घेणार तू? कांदा, कांदा. हा, कांदा घ्या. हा, त्याच्यानंतर कांदा. कांदा नंतर टोमॅटो. टोमॅटो. हा, अजून एक ठेवा अपोजिट साईडला. हा, असं लांब लांब ठेव जरासं. असं. एवढा आवडतो तुला टोमॅटो? अजून एक ठेव इथे टोमॅटो. इथे ठेवते. हा, आता काय? पोटॅटो ठेवा. पोटॅटो. पोटॅटो. हा, अजून काय? कॅरोट. कॅरोट ग, कॅरोट. हा, अजून काय? असं बॅलन्स करूया. आणि काय? हे काय? बीटरूट ठेवायचं आहे ना तुला? बीटरूट. आणि त्याला ते गोबी नाही ठेवलास? गोबी ठेवते. गोबी ठेवा. गोबी. हा, हा. आता काय मी त्याच्यावर चाट मसाला घालू काय? हा, मग मी चाट मसाला घालते. हा बघ, थोडाच घालते. आणि काय घालू? मीठ घालू काय? मीठ थोडं घालते, नाही तर खारट होईल. आणि काळी मिरी पावडर नको ना? नको नको, तिखट लागेल तुला. आणि असं मिटवूया, असं दाबून मिटवूया काय? बाबांना पण अजून आहे ब्रेड, त्याचं बाबांना बनवूया. बनवूया बाबांना. बाबा आले की बाबांना गरम गरम बनवूया. आपल्याकडे आहे की नाही सगळं? कांदा आहे, टोमॅटो आहे, बटाटा आहे. मग बाबा आले ऑफिस बनवून की बाबांना बनवायचं. तो ठेवलाय मी तिकडे. अजून एक ब्लेड पाहिजे बाबाला. अजून एक ब्लेड पाहिजे ना? 2 ब्लेड पाहिजे बाबा. 2 पाहिजेत. हो. आता हे गॅस कमी करूया, नाही तर ते खालून करपेल. हे बघ, हे असं नाही ग, आत्ताच ठेवलंय ना, मग कसं करपेल? मग असं जरासं शेकून घेऊया त्याला. हा, आणि हे असं पलटून घेऊया. बघ किती मस्त मस्त झालंय खरपूस. छान छान झालंय. छान छान झालंय ना? मग बाबा आले की देशील ना? ऑफिस मधून बाबा आले की देशील ना सँडविच? हा, बाबांना देशील ना सँडविच? हा, चालेल. हे काढून घेऊया, नाही तर आपलं सँडविच करपेल. हो की नाही? करपेल खालून. मग आता आपण हे इथे काढून ठेवूया दुसरं पण. आणि सॉस नको ना तुला? नको ना? हे बघ, थांब जरा. आता जरा असं ठेवते आणि सॉसने त्याच्यावर सजावट करूया. तू बिना सॉसचं खायचं. हा, आणि तयार झालं आहे आपलं सगळ्यात सोपं हेल्दी सँडविच. तुम्ही पण नक्की करून बघा. संपला पण. आणि अशा भाज्या खायच्या असतात. आणि लहान मुलांनी सॉस खायचा नाही. एरवी असं काय दिलं तर मुलं खात नाहीत. आणि सँडविच मधून दिलंय म्हटल्यावर बघा कशी खातात. सँडविच पण खाऊन झालं आणि भाज्या पण खाऊन झाला की नाही दुहेरी फायदा. असं सँडविच
सगळ्याच लहान मुलांसाठी बनवलं तर लहान मुलं भाज्या पण खातील. आहे की नाही हेल्दी सँडविच?